5. न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. पूज्य गोंदवलेकर महाराजांच्या बालपणातील खेळाबद्दल सांगताना त्यांची खेळताना वृत्ती कशी असायची याचं वर्णन या ओळीत आहे. श्री महाराजांचं लहानपणीचं नाव गणू म्हणजे गणपती. हा गणू सर्व प्रकारच्या देशी मैदानी खेळात प्रवीण होता. विटीदांडू खेळताना कधी बादच व्हायचा नाही. मग बाकीची पोरं रडकुंडीला यायची. मग गणू मुद्दाम चूक करून बाद व्हायचा आणि स्वतःच जल्लोष करायचा. खेळताना हार की जीत हा त्याचा उद्देशच नसायचा. खेळ आनंदासाठीच खेळायचे असतात. कृष्णाचे बालपणीचे यमुना काठचे खेळ आठवून पहा. असेच खेळ खेळताना आपल्या सवंगड्यात शिस्त, संघभावना, शारीरिक हालचालीतील चपळता, दुसऱ्यासाठी करावयाची त्यागभावना असे अनेक उद्देश यातून नकळत साध्य होतात. खेळताना कृष्णानं आणखी एक महत्त्वाचं अवतार कार्य केलं, ते म्हणजे कंसानं कृष्णाला मारण्यासाठी विविध रूपात पाठवलेल्या असुरांचा वध करणं. आपले गणूबुवाही असंच काहीतरी साध्य करत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3री नंतर त्यांनी शाळा सोडली. त्यापूर्वी त्यांनी आपले गुरुजी खर्शीकर यांना स्पष्ट विचारलं, आता नवीन शिकण्यासारखं तुमच्याकडे काही आहे का? या प्रश्नाने अचंबित झालेल्या गुरुजींनी एकदम उत्तर दिलं नाही. मग शाळेत जाण्यात काहीच अर्थ नाही असा सुज्ञ विचार गणूनं केला आणि शाळेला रामराम केला. हा प्रसंग वरवर साधा वाटला तरी यात एक सूक्ष्म अर्थ आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातल्या मूलभूत गोष्टी समजल्या की पुढचं गणित यावरच अवलंबून असतं. भाषेची अक्षरं, जोडाक्षरं व्यवस्थित उच्चारांसह वाचता येऊ लागली की पुढे अवघड ग्रंथसुद्धा वाचता येऊ शकतील. अर्थ समजणं हा वेगळा विषय आहे. त्याचप्रमाणे सुवाच्य लेखन, शुद्ध लेखन या गोष्टी समजल्या की काहीही लिहिणं शक्य होतं. या संदर्भात आचार्य विनोबांचा विचार फार मार्मिक आहे. ते म्हणतात, खरं शिक्षण 4थीपर्यंतच, प्राथमिक शाळेतलं. पुढचं फक्त विस्तारीकरण असतं. शाळेच्या वेळातच मग गणू खेळ खेळू लागला. ओढ्याच्या काठी एकट्यानंच खेळायचा एक खेळ त्यानं शोधून काढला. 4 निरनिराळ्या उंचीचे दगड जमवायचे. सर्वात उंच तो श्रीराम मध्ये उभा करायचा. नंतर लक्ष्मण त्याच्या उजव्या बाजूला आणि त्यापेक्षा कमी उंचीचा दगड ती सीतामाई रामाच्या डाव्या बाजूला. 4था जो सर्वात छोटा दगड तो बनायचा हनुमान, जो रामाच्या पायाशी बसून पूजा करायचा. आसपासची पानं फुलं आणून त्या मूर्तींना वाहिली की झाली पूजा. त्यानंतर एक काठी घेऊन तिची वीणा बनवून राम राम म्हणत क्वचित रामाची भजनं गात प्रदक्षिणा घालत राहायचा. जणू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या न्यायानं गणू भावी जीवनाची रंगीत तालीमच करत होता. हळूहळू त्याला इतर विद्यार्थी येऊन मिळू लागले. आता भजन पूजनाला अधिक जोर चढू लागला. कळस म्हणजे स्वतः गुरुजींचा मुलगाही शाळा सोडून या भक्तगणात सामील झाला. गुरुजींचा एका बाजूनं हा अपमान होता तर दुसऱ्या बाजूनं पोटापाण्याचा प्रश्न होता. तक्रार घेऊन गणूच्या आजोबांकडे, लिंगोपंतांकडे गेले. गणूच्या समोरच या विषयाचा सोक्षमोक्ष लागला. शाळा सोडण्याची काही कारणं गणूनं सांगितली ती थक्क करणारी होती. एक तर नवीन काही शिकण्याची संधी नव्हती. दुसरं म्हणजे गुरुजी फार कठोर आणि खोटं बोलतात. आश्चर्यानं आजोबाने विचारलं, ते कसं? यावर गणूचं उत्तर त्याचा विवेक, त्याचं ज्ञान दाखवणारं होतं. एका विद्यार्थ्याला नीट वाचता येत नाही त्याला गुरुजी दगड म्हणतात. दुसऱ्याला गणित जमत नाही तर त्याला गाढव म्हणतात. मुलांसारख्या मुलांना दगड, गाढव म्हणणं हा खोटेपणा नाही का? एवढं बोलून गणू थांबला नाही. त्यानं गुरुजींना प्रतिप्रश्न केला. तुमच्या मुलांना घरी गेल्यावर विचारलं, आई तुझा दादला कुठं गेला गं? तर तुम्हाला काय वाटेल? यावर गुरुजी म्हणाले, हे चूक आहे. त्यानं बाबा किंवा वडील कुठं गेले असं विचारायला पाहिजे. यावर गणूचं उत्तर त्याचं ज्ञान दर्शवणारं होतं. तो चूक बोलतोय असं वाटतं ना, पण तो निदान खोटं तरी बोलत नाही आहे. आपल्या वडिलांबद्दलच तर विचारतोय ना. यावर गुरुजी निरुत्तर आणि आजोबा थक्क झाले. लहानपणापासूनच निर्लिप्तपणा, विवेक, ज्ञान हे गुण श्री महाराजांच्या वागण्यात प्रकट व्हायचे. म्हणूनच म्हटलंय, न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी
विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी, तया सद्गुरु भेटीची होय स्फूर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. 6. सद्गुरू भेटीची स्फूर्ती. एक प्रसिद्ध वक्ते तन्मय होऊन बोलत होते. सत्याचा शोध हा विषय होता. त्यांचा एक मुद्दा विचार करण्यासारखा होता. ज्याचा शोध घ्यायचा त्याचा आधी परिचय असायला नको का? उदाहरणार्थ, हरवलेल्या व्यक्तीचा शोध. अशा जाहिरातीत त्या व्यक्तीचं छायाचित्र छापलेलं असतं, हो ना? असा प्रश्न विचारून ते पुढे म्हणाले, जर सत्य शोधण्यासाठी सत्य दिसतं कसं, असतं कुठं, हे माहीत असायला नको का? आणि जर हे माहीत असेल तर सत्याचा शोध कशाला घ्यायचा? सद्गुरूंबद्दलही असंच म्हणता येईल. सद्गुरू ही व्यक्ती नसून शक्ती आहे, तत्व आहे असं म्हटल्यावर सद्गुरूंचा शोध घ्यायचा की उपासना करत राहायचं म्हणजे सद्गुरूच आपल्याला शोधत येईल? सद्गुरूंचा अनुग्रह घ्यायचा की सद्गुरूंचा अनुग्रह होतो, हा प्रश्नही असाच आहे. त्यासाठी उत्कट तीव्र उपासना करायला हवी आणि गुरुभेटीची तळमळ लागायला हवी. किती तळमळ लागायला हवी तर तुकोबा म्हणतात तशी, तुका तैसा तळमळी जैसी जळावीण मासोळी. प्रपंचात गुंतलेल्या सामान्य जनांना अशी पराकोटीची आर्त तळमळ लागणं अवघड असतं. पण काही जणांना लहानपणापासूनच ईश्वर दर्शनाची किंवा आत्मसाक्षात्काराची आस लागलेली असते. आद्य शंकराचार्यांनी निग्रहपूर्वक 8व्या वर्षी घेतलेला संन्यास, 12व्या वर्षी शुभमुहूर्त सावधान हे शब्द ऐकताच खऱ्या अर्थानं सावध होऊन पोहल्यावरून पलायन केलेले समर्थ रामदास, अशी अनेक उदाहरणं देता येतील. पूज्य गोंदवलेकर महाराजांना म्हणजे बालपणीच्या गणूला अशीच प्रेरणा झाली होती. त्यांच्या घराशेजारीच गोंदवल्याचं ग्रामदैवत असलेल्या हनुमंताचं मंदिर होतं. मागे वाहणारी माणगंगा नदी. म्हणून अनेक साधू, संन्यासी, वैरागी यांची सतत वर्दळ त्या मंदिरात असायची. शिवाय गोंदवले हे पंढरपूरच्या मार्गावर असलेलं छोटंसं गाव होतं. त्या कोवळ्या वयातही साधू संन्याशांची सेवा करणं गणूला आवडे. हे पूर्वसंस्कार असतात. कारण गणूच्या मित्रमंडळीपैकी कुणाला इतकी सेवा करण्याची तीव्र इच्छा नव्हती. गणू तर वयाच्या 5व्या वर्षापासून रात्री अपरात्री नदीकाठच्या स्मशानाजवळील भागात बसून गाढ ध्यान करत बसे. तासनतास असं ध्यान करण्याचा कोणताही आदर्श त्याच्यापुढे नव्हता. वडील संसारात न रमणारे विरक्त वृत्तीचे होते, तर आजोबा भजन, कीर्तन, एकादशीची पंढरीची वारी यात गुंतलेले असायचे. परमेश्वराचं नाम, ध्यान, अनुसंधान हा गणूचा लहानपणापासूनचा छंद होता. त्याचा अभ्यास तो करीत असे असं म्हटलं तरी चालेल. यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन त्यातल्या त्यात त्यानं केलेल्या संन्याशांच्या सेवा सहवासातूनही मिळत असेल. तुम्ही असे सतत फिरत का असता? तुम्ही कशाच्या शोधात आहात? असे प्रश्न तो अनेकांना विचारित असे. एकदा एका रामदासी साधूंनी उत्तर दिलं, गुरूंच्या शोधात फिरतोय, त्यांच्या माध्यमातून ईश्वर दर्शनाचा लाभ होऊ शकेल. या उत्तराचा गणूवर खूप प्रभाव पडला. इतका की आपल्या 2 मित्रांना घेऊन एका मध्यरात्री त्यानं घर सोडलं. तिघंही 9-10 वर्षांचे. तिघंही सुखवस्तू कुटुंबातील कोवळी पोरं होती. गणू त्यांचा नायक होता. ते त्याला गणूबुवा असंच म्हणत. चालत चालत ही मुलं कोल्हापूरला पोचली. एक जण घराची आठवण यायला लागली म्हणून परतला. दुसरा काही दिवसानंतर निघाला. वाटेत त्याला गणूचे वडील रावजी भेटले. गणूचा पत्ता कळल्यावर ते कोल्हापूरला पोचले. या मधल्या काळात काही आश्चर्य वाटावं अशा घटना घडल्या. एका भिकाऱ्याला द्यायला काही नाही हे लक्षात आल्यावर आपल्याजवळ असलेली बाळी खसकन ओढून काढून त्या भिकाऱ्याला दिली. त्यामुळे कान फाटून रक्तबंबाळ झाला. ते रक्त पुसत जात असताना गणूला व त्यावेळी बरोबर असलेल्या मित्राला एका सद्गृहस्थानं पाहिलं. अंबाबाईच्या दर्शनानंतर गणूला दत्तक घेण्याचं ठरवून घरी आणलं. त्या वातावरणाला कंटाळून मित्र परत निघाला. गणू ज्यांच्या घरी होता ते सिद्धेश्वर नावाचे सात्विक गृहस्थ होते, निपुत्रिक होते. काही दिवसातच रावजी शोधत त्यांच्या घरी पोहोचले. पती पत्नी यांनी रावजींना गणूला दत्तक घेण्याविषयी परोपरीने सांगितलं, पण त्यांचं न ऐकता रावजी गणूला घेऊन घरी परतले.
गणूचं नित्यनियमित जीवन पूर्ववत सुरू झालं तरी आतून तो अस्वस्थच होता. त्याला सद्गुरू भेटीची तळमळ लागून राहिली होती. तो पुन्हा सद्गुरूंच्या शोधाला निघणारच होता, पण मध्यंतरी आणखी एक घटना घडली. ती कोणती? 7. आस गुरुशोधाची. छोट्या गणूचा पहिला गुरुशोध वडिलांनी कोल्हापूरहून घरी परत आणल्याने अर्धवटच राहिला. त्यानंतर इतर आई वडील करतात तसाच विचार गणूच्या मातापित्यांनीही केला. त्यांनी गणूला लग्नाच्या बेडीत अडकवलं. त्यावेळी गणूचं वय होतं 11 आणि त्यांची होणारी पत्नी होती 7-8 वर्षांची. तो एकंदरच प्रकार भातुकलीच्या खेळातील बाहुला-बाहुलीसारखाच. गणूचं मन आधीच विरक्त, त्यात पत्नी अगदीच लहान. त्यामुळे संसारात मन रमणं तर सोडाच, मुलीला तिच्या माहेरी पाठवून द्यावं लागलं. त्यामुळे गणू आधीप्रमाणेच मुक्त राहिला. उलट मनातील गुरुभेटीची आस आणखी तीव्र झाली. यावेळी त्यानं रीतसर आई वडिलांना तसेच सासूरवाडीला जाऊन तिथल्या मंडळींनाही सांगून गुरुचा शोध घेण्यासाठी पुन्हा घर सोडलं. सद्गुरू भेटून त्यांची कृपा प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेऊन घरी परतण्याचं वचन सर्वांना दिलं. मध्यंतरी एक दुःखद घटना घडली. त्याच्या जीवनावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव होता, ज्यांनी एक प्रकारे गणूचा भावी जीवनाचा साचा घडवला होता, ते त्यांचे प्राणप्रिय आजोबा लिंगोपंत नि प्रेमळ संस्कारप्रधान जीवन जगणारी आजी राधाबाई ही दोघंही हे जग सोडून गेली. त्यापूर्वी गणू व त्याची पत्नी सरस्वती या दोघांना लिंगोपंतांनी स्वतः पंढरपूरला नेऊन पांडुरंगाच्या पायावर घातलं होतं. ती लिंगोपंतांची अखेरची पंढरीची वारी ठरली. पण त्यांची उत्कट भक्ती पाहून स्वतः विठ्ठल रखुमाई मूर्तिरूपात त्यांच्या मळ्यात आली. या स्वप्नदृष्टांतानंतर त्या मूर्तींना वाजत गाजत गावातून मिरवणुकीनं आणून त्यांची राहत्या घरासमोर प्रतिष्ठापना केली. त्या रेखीव मूर्तीचं दर्शन आजही असंख्य भाविकांना अपूर्व अनुभव देतं. आजोबांचे गुण आनुवंशिकतेने नातवात येतात, म्हणून नातवाचं पहिलं पाळण्यातलं नाव आजोबांचंच ठेवतात. गणूच्या बाबतीत हे अक्षरशः खरं होतं. एकादशीचं व्रत, भजन, नामसंकीर्तन, अन्नदान, सर्वांना मदत करणे, सत्संग, पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांची सेवा हे सारे आजोबांचे गुण गणूत उतरले होते. वडील रावजी हे संसारात जेवढ्याच तेवढं लक्ष देणारे, कशाचीच आसक्ती नसलेले असे जीवनमुक्त पुरुष होते. त्यांच्याही वृत्तीचा प्रभाव गणूच्या वागण्यात दिसून येऊ लागला. आई गीताई अतिशय प्रेमळ, सर्वांना कोणत्याही प्रसंगी मदत करणारी, अखंड रामनाम ओठावर असलेली अशी होती. याही साऱ्या गुणांचा प्रभाव गणूच्या स्वभावात दिसू लागला. एकूण परिस्थितीच अशी होती की गुरुशोधाची आतली ज्योती अधिक प्रज्वलित व्हावी. झालंही तसंच. गणूबुवा गुरुशोधासाठी घर सोडून निघाले. त्या लहान 12-13 वर्षांच्या वयातही गणूच्या गुरुशोधाला एक दिशा होती. ती उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी नव्हती, तर दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा मनोवृत्तीची होती. म्हणून घरातून बाहेर पडल्यावर जिथं कुठं असं दुसऱ्याला स्पर्श करून त्याच्यातील आध्यात्मिक शक्ती जागृत करणारी व्यक्ती असेल तिथं गणू पोचला. सर्वांनी आशीर्वाद देऊन त्याला पुढे पाठवलं. कारण आपल्या पूर्व सुकृतानुसार, आधी केलेल्या कर्मानुसार, ऋणानुबंधानुसार आपल्या जीवनातील घटना घडत असतात. या संदर्भात एक मार्मिक प्रसंग सांगण्यासारखा आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी असती मिळाले, अवघे मिळून एक झाले, देहातीत वस्तू. या समर्थ रामदासांच्या वचनानुसार इतक्या गुरूंचा शोध घेण्याची गरज काय होती? सारे गुरु सारखेच असतात ना? असा प्रश्न एकानं विचारल्यावर श्री महाराजांनी त्याच्या व्यवसायाबद्दल विचारलं. तो बँकेत काम करत होता. हे समजल्यावर श्री महाराज म्हणाले, साऱ्या बँकांचं कार्य एकाच प्रकारचं असतं ना? मग मी एका बँकेत पैसे ठेवले आणि दुसऱ्या बँकेत पैसे काढायला गेलो तर मला पैसे मिळतील का? यावर तो गृहस्थ म्हणाला, छे छे, जिथे पैसे ठेवलेले असतात तिथंच पैसे काढता येतात. यावर हसून श्री महाराज उद्गारले, गुरूंचंही तसंच असतं. ज्याच्याकडे माझं पूर्व सुकृत ऋणानुबंध असतात तेच माझे अनुग्रह देणारे सद्गुरू असतात. हे ऐकून त्या व्यक्तीचं समाधान झालं.
श्री महाराजांनी गुरुचा शोध कसा कसा नि कुठं कुठं केला नि अखेर कोण होते त्यांचे सद्गुरू? 8. तळमळ गुरुभेटीची. अगदी लहानपणापासून संत सत्पुरुषांच्या मनात वैराग्य उत्पन्न होतं. जणू त्यांना प्रपंच, प्रापंचिक व्यवहार, संबंध यातील अपूर्णता नि अनित्यता यांचं उपजतच ज्ञान असतं. आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद अशा पुढे महामानव बनलेल्या व्यक्तींना आतूनच प्रेरणा होते मुक्तीची नि त्यासाठी आवश्यकता वाटते मुक्त व्यक्तीच्या सहवासाची. सद्गुरू अशी जीवनमुक्त व्यक्ती असते. शंकराचार्यांनी गुरु गोविंद यती यांचा शोध घेण्यापूर्वी 8व्या वर्षीच रीतसर संन्यास घेतला. समर्थ रामदास एका मारुतीच्या मंदिरात गुरुभेटीचा नि अनुग्रहाचा निर्धार करून अन्न पाण्याविना प्रायोपवेशन करत थांबले होते. स्वामी विवेकानंद ज्यानं देव पाहिला आहे अशा व्यक्तीच्या शोधात इकडे तिकडे फिरत होते. या तिघांचाही उद्देश सफल झाला. तसेच पूज्य गोंदवलेकर महाराजांनी सद्गुरुप्राप्तीसाठी खूप शोध घेतला. त्यांचे वयही 10-12 वर्षांचेच होतं. पहिला प्रयत्न वडिलांनी शोधून घरी परत आणल्यामुळे फसला होता. मधल्या काळात विवाहही झाला, पण आतली गुरुभेटीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. दुसऱ्या वेळी आई वडिलांचीच नव्हे तर सासूरवाडीला जाऊन सासू सासऱ्यांची अनुमती त्यांनी घेतली. पत्नी अगदीच लहान वयाची होती, पण आता जिद्दीनं त्यांचा गुरुशोध सुरू झाला होता. गुरुशोधासंबंधी रामकृष्ण परमहंस एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत. ते म्हणत, तुमचं जीवन कमळासारखं विकसित करा नि स्वभाव साखरेप्रमाणे गोड बनवा. मग भुंग्यांना आणि मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. ते कमळातला मकरंद चाखायला नि साखरेची गोडी अनुभवायला आपणहून तुमच्याकडे येतील. याचा अर्थ गुरुचा शोध घ्यायचा नाही असा नाही, पण जे 2 प्रश्न या संदर्भात विचारले जातात ते महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न गुरु करायचा असतो का नि दुसरा प्रश्न अनुग्रह घ्यायचा असतो का? हल्ली ज्या पद्धतीनं नि ज्या प्रमाणात अनुग्रह किंवा दीक्षा दिल्या जातात ते पाहिलं की हे प्रश्न अगदी महत्त्वाचे वाटतात. गुरु करायचा म्हणजे निश्चित काय करायचं? सरळ जाऊन एखाद्या जिवंत गुरुच्या आश्रमात प्रवेश घ्यायचा नि त्यांच्या शिष्यमंडळीत किंवा अनुग्रहित अनुयायामध्ये सामील व्हायचं. अनुग्रहाबाबत अनुग्रह घेण्यापेक्षा तो होणं अधिक महत्त्वाचं असतं. पण साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्यासारखे सद्गुरू देहात नसताना अनुग्रह कसा करतील? आपणच त्यांच्या पवित्र समाधीच्या ठिकाणी जाऊन अनुग्रह घ्यायला नको का? हेही तसं बरोबर आहे, पण या संदर्भात श्री गोंदवलेकर महाराजांनी ज्या पद्धतीने सद्गुरूंचा शोध घेतला आणि अनेक अनुभवी प्रसिद्ध गुरूंकडे पोहोचून त्यांना शरण जाऊनसुद्धा त्या गुरूंनी त्यावेळी किशोरावस्थेत असलेल्या पण सद्गुरू भेटीची आर्त तळमळ लाभलेल्या छोट्या गणूला दुसऱ्या गुरूंकडे जायला सांगितलं. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हे सूत्र श्री महाराजांच्या गुरुशोधाचं होतं. गोंदवल्याहून निघाल्यावर राधाबाई नावाची एक साध्वी हरिपूर नावाच्या क्षेत्रात असते हे कळल्यावर श्री महाराज प्रथम तिच्याकडे गेले. एकरूप होऊन भजन करू लागली की तिच्या भजनात श्री राममूर्ती डोलत असे. राधाबाई अन्नदानही खूप करत असे. 2 दिवस तिच्याजवळ राहिल्यावर तिच्या सूचनेवरूनच श्री महाराज मिरज येथील अण्णाबुवा नावाच्या सत्पुरुषांकडे गेले. ते उन्मनी अवस्थेत असायचे. त्यांना देहभान नसे. लोकांचा संपर्क टाळण्यासाठी ते दगड मारणे, शिव्या देणे अशा गोष्टी करीत. श्री महाराज दिसल्यावर धावत जाऊन त्यांनी मिठी मारली. पण आपण तुझे गुरु नाही, परमात्मा तुझं कल्याण करील असं बोलून पुढे जायला सांगितलं. नंतर श्री महाराजांना भेटले देव मामलेदार. देव ही त्यांची साधू वृत्ती पाहून लोकांनी दिलेलं नाव होतं. त्यांना संतान नसल्यानं श्री महाराजांचं त्यांनी पुत्रासारखं स्वागत केलं. काही दिवस ठेवून घेतल्यावर ते म्हणाले, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तू दुसरीकडे जा. हे ऐकल्यावर रामायणातील रामाच्या वनवासाची आठवण येते. ऋषी आणि त्यांचं यज्ञ संरक्षण हे अवतार कार्य पुरं करण्यासाठी एका ऋषीच्या आश्रमातून त्यांच्याच मार्गदर्शनामुळे दुसऱ्या आश्रमात गेले. त्या भागातील राक्षसांचा संहार केला.
श्री महाराज असेच पुढे जात जात शेवटी आपल्या गुरूंकडे जाऊन पोहोचले. ती सारी कथाच मनोरंजक आणि उद्बोधक आहे. पाहूया काय काय कसं कसं घडलं ते.